नमस्कार. भारत सरकारच्या NPIC या कार्यक्रमात ज्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि CPRI या डिझाईनच्या विक्रम प्रियाग्नी चुली महिलांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून त्यांचे काबड कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केला ते आहेत श्री विक्रम काळे. नमस्कार. 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 याच धर्तीवर विक्रम काळे यांनी एक नवीन हातवाई चूल आणलेली आहे आणि तिचं नाव आहे विक्रम बायो क्लासिक. आणि या विक्रम बायो क्लासिक चुलीबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आम्हाला जरा या विक्रम बायो क्लासिक चुलीबद्दल सांगा. ज्यावेळेस मी CPRI डिझाईनच्या विक्रम प्रियाग्नी चुलीचं उत्पादन करत होतो, उत्पादन करताना मला केंद्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या कोर ग्रुप मेंबर म्हणून माझी निवड झाली. वा. ही निवड झाल्यानंतर मी त्यांच्या होणाऱ्या सततच्या बैठका तसेच त्यांचे चर्चासत्र यामध्ये मी भाग घेऊ लागलो. तिथे सर्व तज्ज्ञ लोक उपलब्ध होते. त्यांची वारंवार त्यांची व्याख्यानं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यामध्ये प्रचंड वाव आहे नवीन संशोधन, नवीन चुली तयार करण्याचं. मग ते सर्व केल्यानं आणि मागचा जुना अनुभव आणि नवीन विचार हे सगळं ऐकून माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये आपण सेकंडरी एअर ओपनिंग म्हणजे प्राणवायू किंवा ऑक्सिजन पुन्हा हवेचा दाब हा कसा कंट्रोल करायचा हे माझ्या लक्षात आलं. थोडंसं मी अभ्यास चालू केला, संशोधन चालू केलं आणि देशात उपलब्ध असलेलं बायोमास, स्वस्त इंधन, इझी सरळ म्हणजे मिळणारं इंधन, उपलब्ध होणारं इंधन, महिलांचे काबाड कष्ट कसे कमी करता येईल आणि धुराचं प्रमाण एकदम कसं कमी करता येईल आणि त्याची इफिशियन्सी जास्त असलेल्या चुली कशा निर्माण करता येतील याचा मी प्रयत्न करून मी त्याच्यामध्ये सेकंडरी एअरचा मी वापर करण्याचं ठरवलं. आणि त्या दृष्टीतून मी नवीन बायो क्लासिक चूल तयार केली. विक्रम बायो क्लासिक चूल तुम्ही तयार केली. हो. तर याच्या रचनेविषयी काही सांगा आम्हाला. याची रचना अशी आहे की या चुलीला सेकंडरी एअर ओपनिंग आहे. सेकंडरी एअर ओपनिंग म्हणजे यामध्ये जे ज्वलन होतं त्या ज्वलनासाठी या छिद्रामधून योग्य हवेचा पुरवठा केला जातो, ज्यामुळे ज्वलन उत्कृष्ट होतं. आणि सगळ्यात महत्वाचं की यामधून मोठे लाकडे मुद्दाम न घालण्याची सोय आहे. जेवढं ज्वलनासाठी म्हणजे स्वयंपाकासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढेच लाकडं जाण्याची इथून सोय ठेवली. आता ही जी चूल तुम्ही तयार केली तर ही चूल तयार करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या किंवा काय करावं लागलं? ही चूल तयार करताना नवीन काही आयडिया आली की ती तयार करायची. ती तयार केली की मग त्याच्यातून स्मोक इफिशियन्सी, पोल्युशन हे सगळं चेक करताना प्रत्येक वेळेस मला महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी किंवा IIT दिल्ली यांच्याकडे जाऊन मला टेस्ट करावं लागायचं. मग टेस्ट करताना तिथल्या तज्ज्ञ लोकांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केल्या, सूचना केल्या आणि त्या आधारे मी ही नवीन बायो क्लासिक चूल तयार केली. ही चूल तयार करताना ह्याच्यामध्ये जेवढा ज्वलनासाठी आवश्यक प्राणवायूची आवश्यकता आहे, हवेची आवश्यकता आहे तेवढाच जाण्याची त्याच्यात मी तरतूद ठेवलेली आहे आणि ती कंट्रोल केलेली आहे. म्हणजे त्याचा दाब कसा कंट्रोल करायचा त्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करताना मी अजूनही ह्याच्यामध्ये नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हे करण्यामागचा माझा एकच उद्देश आहे की देशात उपलब्ध असलेलं स्वस्त इंधन वापरा, जेणेकरून पर्यावरण संवर्धन होईल, जंगलतोड होणार नाही. बरोबर. म्हणजे आता पाठीमागे आपल्याला जे पर्यावरण निसर्ग दिसतोय एवढा मोठा, तर जंगलतोड झाडं तोडणे बंद होईल, महिलांचं आरोग्य वाढेल, घरातलं इमिशन्स कमी होतील, इंडोर पोल्युशन कमी करणे हा माझा प्रमुख उद्देश आहे. आणि हे सर्व करताना माझ्या अजून पुढे लक्षात आलं की हॉस्टेल्स, धाबे, हॉटेल्स या ठिकाणी प्रचंड लाकडाचा नाश होत आहे. मग त्याच धर्तीवरती सेकंडरी एअरच्या पण मी कम्युनिटी चुला, मोठ्या चुली
याच धर्तीवरती मी निर्मिती केलेली आहे. जी आजपर्यंत कोणीच नाही केली. नाही ती अच्छा, बरं. आणि ती सर्व नॅचरल ड्राफ्ट आहे. अच्छा. त्याच्यासाठी सुद्धा लाकडावरतीच वापर आहे. त्याला विद्युत बॅटरी कशाची आवश्यकता नाही आणि तिची सुद्धा इफिशियन्सी फार चांगली आहे. त्या पण माझ्याकडे उपलब्ध आहेत. तर अशी एक मोठी चूल तयार करून तुम्ही महिलांना एक मोठी देणगी दिलेली आहे. तर तुम्ही महिलांना काय सांगाल यावर? महिलांना माझी विनंती आहे किंवा आव्हान आहे की तुमच्याकडं शेतामध्ये जो उपलब्ध बायोमास आहे किंवा शेतातलं जे इंधन उपलब्ध आहे ते इंधन वापरा या चुलीमध्ये, जेणेकरून तुम्ही झाडं तोडणार नाही. त्यानंतर तुम्हाला सरपण गोळा करण्याचं किंवा इंधन गोळा करण्याचं कष्ट कमी होईल किंवा विकत आणण्याची गरज नाही. तर माझी विनंती की हे वापरा, प्रचार करा, प्रसार करा. आणि त्याच्याबद्दल काही सूचना असतील तर त्या सुद्धा आम्हाला पाठवा. म्हणजे आपल्याला काही त्याच्यात डेव्हलपमेंट करायची अजून काही नवीन सूचना असतील किंवा त्याच्यात काही अडचणी वापरताना अडचणी येत असेल तर सुचवा. आम्ही त्या दृष्टीनं नवीन प्रयोग करूया. चालेल. आपण आम्हाला खूप माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.